देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड आरोग्य विभागातर्फे विशेष स्वच्छता मोहीम. लॅम रोड झाला चकाचक तर इतरही रस्ते होणार स्वच्छ आणि सुंदर. देवळालीकरांकडून मोहिमेचे स्वागत. उन्हाळ्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षांची पानगळ होऊन पालापाचोळा सर्वत्र साचत आहे. त्या पार्श्वभूमीवर कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळालीच्या आरोग्य विभागाने विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील आनंद रोड, रेस्ट कॅम्प रोड, शहराच्या मुख्य रस्त्यांच्या बाजूला असलेल्या कचरा व झालेली पानगळ स्वच्छ करण्याचे काम आरोग्य विभागाने हाती घेतले. रस्त्यालगतचा केर कचरा, पालापाचोळा हटवल्याने रस्त्याचे सौंदर्यही खुलत आहे. स्वच्छ सुंदर हरित देवळालीचे ब्रीद अंगीकारलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात वृक्ष व नरई आजही टिकून आहे. मात्र उन्हाळ्यात झाडांची पानगळ होऊन रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर पालापाचोळा, केरकचरा साचतो. असा केरकचरा कुणी पेटवून देतो, कुणी त्यावर पेटती, विडी, काडी किंवा सिगरेट पडल्याने आग लागण्याचे प्रकार देखील होतात. त्या पार्श्वभूमीवर पालापाचोळा, कचरा उचलून रस्ते स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले. देवळाली कॅम्पच्या 8ही वार्डात कचरा संकलन करण्यासाठी वेगवेगळ्या घंटागाड्या नेमलेल्या आहेत. त्या व्यतिरिक्त आरोग्य विभागाने शहराच्या मुख्य रस्त्यांच्या कडेला झाडांचा साचलेला पालापाचोळा उचलून स्वच्छ करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. शहरातील लॅम रोड, आनंद रोड, रेस्ट कॅम्प रोडसह मुख्य रस्त्यांच्या कडेला साचलेला कचरा गोळा करून शहर स्वच्छ सुंदर ठेवण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता, आरोग्य निरीक्षक शिवराज चव्हाण हे आलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रत्यक्ष भेट देऊन तक्रारींचे निवारण करीत आहेत. 2 दिवसात नाका नंबर 6 ते संसरे नाका तसेच नागझिरा नाल्यापर्यंतच्या दोन्ही बाजूने रस्त्यांच्या कडेला असलेला पालापाचोळा, कचरा उचलून स्वच्छ करण्यात आला. त्याचप्रमाणे रेस्ट कॅम्प रोडसह देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील इतरही रस्ते कचरामुक्त करण्याचे काम हाती घेतले जात आहे. या मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले आहे. मोहिमेत सातत्य राखले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.